आतुला लाव, आतुला लाव, आतुला दे, हिंदवी आतुला दे. गोलू आतुला मी देऊ आतुला. हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आजचा ब्लॉग असणार आहे जसं की मी स्टोरी टाकली होती इंस्टाला की कोणत्या टॉपिकवरती ब्लॉग करू कळत नाहीये. सो मला तिथे खाली एक हे आलं होतं की हा टॉपिक म्हणजेच वैशुदीला भेट जाऊन सरप्राईज दे. सो मी आता वैशूला भेटायला चालली आणि ज्याने कोणी मला ते जे ब्लॉगचं कॉन्सेप्ट सांगितलं होतं त्याचं मी इथे स्क्रीनशॉट साईडला देणार आहे. सो नक्की बघा आणि हा ब्लॉग फुल बघा, कारण याच्यामध्ये फुल धमाल मस्ती असणार आहे. मी स्पेशली वैशूसाठी तर चाललीच आहे, पण मी स्पेशली माझ्या गोल्याला भेटायला चालले. मी त्याला खूप दिवस झाला भेटलेली नाहीये. तो कुणाकडे सहसा जात नाही, बट माझ्याकडे कधीतरी येतो. आज येतोय का बघू. त्याला जरा मी नादवायला चॉकलेट्स वगैरे घेतलेत की बाबा गोड गोड बोलून येतोय का बघू. आणि वैशू आजारी आहे, सो तिला भेटून पण होईल. आणि आता बघू गोलू येतोय का माझ्याकडं. तर मला जरा प्रश्न पडला, कारण गोलूला भेटायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. गोलू येतच नाही कोणाकडं. सो मी स्पेशली गोल्यासाठी चालली आहे. वैशू फक्त बहाणा आहे. तिने जर हा ब्लॉग बघितला मला ती फोन करून जाम बोलणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण तिच्या घरी जाणार आहोत आणि खूप मजा मस्ती तिच्यासोबत आणि गोलूसोबत करणार आहे. तर गोलू आला तर मजा मस्ती होईल, नाही तर काही खरं नाहीये. सो चला माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा. वरती आहे शॉपवरती ऑनलाईन ऑर्डरचं काम चालू आहे. संडे आहे आणि मी आता घरी जावं लागणार आहे मला, कारण मी किराण्याचं काही थोडंफार सामान घेतलं होतं. सो चालायच्या अंतरावरती इथून घर आहे. 5-10 मिनिटं तर लागतातच. सो मला गाडी येत नाही टू व्हीलर, पण त्याच्यामुळे मला चालत जावं लागेल. आणि मग मी घरी जाईल. घरी जाऊन थोडासा हेअर वगैरे सेट करेल. फ्रेश तर नाही होणार, मला भरपूर कंटाळा आहे चेंज फ्रेश या सगळ्या गोष्टींचा. सो बॅग घरात ठेवायची, हेअर्स नीट करायचे आणि निघायचं. सो माझ्यासोबत तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा. चॉकलेट घेऊन गेला पण माझ्याकडे नाही आला. आतुला दे, हिंदवी आतुला दे. गोलू आतुला मी देऊ आतुला. थांबा, इथे आतू आपण खाऊ. हा हा आपण दोघी खाऊ. रिश्वत खोर. थांब देऊ नको, थांब देऊ नको. रिश्वत देऊन घ्यायला लागतं. तसं तो येत नाही. हा उघड उघडते. हा गोलू दे बघ, ते बघ चॉकी. हा भामटा ही आतू आली आहे किती 4 महिन्यांनी, 3-4 महिन्यांनी. आणि कसं तू एक्सपेक्ट कसं करते का याने तुझ्या जवळ यावं. हे बघ, हे बघ, प्रेम बघ, प्रेम बघ. मला दे बाबू, मला दे, मला दे. आणि तुला नाही, तुला मला दे म्हणा. जा आत तुकडे, जा जा आत तुकडं, जा बाबू. माझ्याकडे एक छोटी दीदी माहिती का तुला? कोण ग? त्या दीदीची मुलगी आहे छोटी. ते मी ब्लॉग मध्ये पाहिलं तेच का? तू बघितला? याला जा घेऊ मग. तू लिंक टाकायचा उशीर की मी बघते. बापरे, ब्लॉग फॅन्स. हा हे आमचा गोलू, गोलू शेट. माहिती का फक्त. आणि ही दुसऱ्या कोणासाठी नाहीये. हुशार म्हणते मी गोलू साठी आली आहे. चल मी जाऊ रूम मध्ये जाऊन बसते. गोलू तू बस खेळत आतू सोबत. आजारी पेशंट आहे. छान आहे. कॅमेरा बाहेर आला ना. तिथे लप ना. आतूला लाव, आतूला लाव. अगं बाई इकडे बघ. अरे चंपाषष्टीचं उचलायचं काम. मला वाटलं फोटो खरं चाव चाव अख्खी बिल्डिंग जागी. तुझं हे दाखव.
दाखव, वाजवून दाखव असं असं. चलो चलो चलो. हॅलो गाईज, फायनली मी घरी आले आणि आमच्या गप्पांच्या नादात लिटरली मी विसरून गेले की मी ब्लॉग करत होते. माझ्यासाठी स्पेशल घरी जेवण सुद्धा केलं होतं त्यांच्या, पण मी विसरूनच गेले की मी ब्लॉग करत होते. आणि शेवटपर्यंत माझ्याकडे काही बोलू आलाच नाही. मी त्याला एवढे काय काय होप्स दिले तरी पण तो माझ्याकडे आला नाही. सो जाऊ देत, आता नेक्स्ट टाइम बघू त्याच्याशी थोडंसं बॉन्डिंग, कारण 5-6 महिन्यांनी मी त्याला भेटले. म्हटलं तो कसं काय येईल माझ्याकडे, 5-6 नाही 3 महिन्यांनी. तर जाऊ दे, आता नेक्स्ट टाइम बघू येतोय का माझ्याकडं. आणि आता आम्ही भेटतच राहू, कारण आता आम्ही जवळच राहिला एकमेकीन, त्यामुळं पटकन भेटणं बोलणं आमचं होतं. सो हा एक चॅलेंज दिलं होतं मला की तिच्याकडे जायचं, पण तिला सरप्राईज ज्यावेळेस मी घरी गेले त्याचा व्हिडिओ शूट करायचा मी विसरले. म्हणजे मी एवढी एक्सायटेड होते की मीच विसरून गेले की मी ब्लॉग करते. सो असं काही झालं, कारण मला ती सवय नाही. आता काय होतं की जे डेली ब्लॉग करतात त्यांना लक्षात राहतं, पण माझं कधीतरी असतं. आणि माझं काय असतं की ती मुवमेंट मला एन्जॉय करायची असते, किंवा त्यावेळी मला स्वतःला त्याचा फील आला पाहिजे की मी एखाद्याशी एवढं सरप्राईज अँड ऑल, मग ती एक्साइटमेंट मला बघायची असते. त्या नादात मी विसरून जाते की अरे कॅमेरा ऑन करायचा. आणि माझा प्रॉब्लेम आहे की मी प्रत्येक मुवमेंट कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करू शकत. मला आधी ती तेवढी एन्जॉय करायची असते, मग ते कॅमेरा. कारण काय होतं कधी कधी आपण हे फोटोज व्हिडिओच्या नादात आपली रिअल लाईफ एन्जॉय करायची विसरतो. मग त्याच्यामुळं मला कधीतरी हे सगळं नाही जमत. मी ब्लॉग न करण्याचं रिझन हे आहे की मला जी रिअल मजा आहे ती घेताच येत नाही त्या गोष्टींची ज्यावेळेस मी हे सगळं करते. सो त्याच्यामुळं खूप रेअर मुवमेंट मी रेकॉर्ड केला. नेक्स्ट टाइम मी ट्राय करेल सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल, पण सध्या जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी घेतलं. बट सगळ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मी तिथे गेले. 2-3 लोकांनी मला ते सांगितलं होतं. सो मी तिथे वैशूला सरप्राईजसुद्धा दिलं. आणि मेन गोष्ट म्हणजे मी वैशूला आधीच फोन केला होता की मी तुला भेटायला येते, आणि त्याच्याच 5 मिनिटांनी मला ते चॅलेंज आलं. सो तिला म्हटलं होतं मी तुला आज किंवा उद्या भेटेल, कन्फर्म टाईम होता सांगितला. मी डायरेक्ट गेले आणि तिला भेटले. मग मला ते शूटच नाही करता आलं. सो तिच्यासोबत बोलून खूप भारी वाटतं. मी एवढा गप्पा मारल्या, मन मोकळं झालं. ॲक्च्युली ती खूप मॅच्युअर आहे, त्याच्यामुळे तिच्याशी बोलताना खूप छान वाटतं. एक हसत खेळत असते, खूप फ्रेश वाईब येते. सो ओव्हरऑल खूप छान होता आजचा दिवस. आणि मी खूप घाई गडबडीत झालं सगळं, दुकानातून येऊन सगळ्या गोष्टी, शॉपमध्ये भरपूर काम होतं आज. ऑनलाईनच्या ऑर्डर्स बघायचं होतं, थोडंसं इश्यूज होतं डिलिव्हरीचे, ते सगळे सॉल्व्ह करायचे होते. आणि सध्या सॅटर्डे संडे आपले पार्सल जात नाही, त्याच्यामुळे कस्टमरकडून थोडंसं हे होतं. सॅटर्डे संडे म्हणजे पाठवलेले पार्सलसुद्धा मंडेला जातात तिथून गेलेले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळं थोडंसं ते पण मॅनेज करावं लागतं. त्यानंतर शूट्स असतात, परंपराचे व्हिडिओ एडिट असतात, त्यात आता ब्लॉगची भर पडली. दिवस कसा जातो हेच कळत नाही सगळ्या रुटीनमध्ये. त्यात डाएट चालू असतं की ते दिवस डाएटमध्ये जातो. आणि आता मग 2-3 मला जे प्रश्न वाटले चांगले ते मी प्रश्न तुम्हाला इथे त्याची उत्तर देते. आणि Q&A स्पेशल एक ब्लॉग मी नेक्स्ट ब्लॉग करेल, याच्यामध्ये 2-3 प्रश्नांची उत्तरे मी देते. जे जास्त इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ज्याचं मोठं आन्सर असणार आहे, ते नेक्स्ट पार्टमध्ये देते. 2025चा काय प्लॅन आहे, तर माझा प्लॅन असं काही नाही, माझं एक स्वप्न आहे, कदाचित 2025मध्ये पूर्ण होईल. मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. खूप दिवसांपासून मला गाडीमध्ये कशामध्येही इंटरेस्ट पहिल्यापासून नाही आहे. मला डेड इन्व्हेस्टमेंट करायला अजिबात नाही आवडत. तुम्ही मला कधी पण बघितलं असेल तर कधीच कोणत्या गोष्टी कधी अशा घेतलेल्या नाही आणि घेऊट सूट टाकल्या नाही. मी फोनसुद्धा 11 Pro 4 वर्ष वापरा. ज्यावेळेस तो हँग व्हायला लागला त्यावेळेस मी 14 Pro घेतला, आणि त्यानंतर मी फोन अजूनही 16 आला तरी चेंज नाही केलेला. आणि इव्हन मी करणार सुद्धा नाही जोपर्यंत ह्या फोनला काही प्रॉब्लेम येत नाही. मला चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला नेहमी आवडतं. माझ्याकडे ज्यावेळेस व्यवस्थित आलं मी शॉप केलं. आणि आता माझं स्वप्न आहे की मला घर करायचं आहे. आणि गाडी जर मला खूपच गरज पडली तर एखादी साधी गाडी घेईन जी जास्त पण हाय बजेट नसेल आणि जी मला तिथल्या तिथे माझ्या कामी येईल. दॅट्स इट. बस हे माझं 2025चं स्वप्न आहे, गोल आहे. बघूयात देवाच्या मनात असेल तर पूर्ण होईल. माझ्यात तर माहीत नाही. ह्या वर्षी 24ला पण ठरवलं होतं, पण निश्चय असा मनापासून मी 2025ला केला की आत्ता मला करायचं आहे. आणि ॲक्च्युली माझ्या वयामुळं पण मला घेता येत नाही की लगेच ते लोन ह्या प्रोसेस होत नाहीत माझ्यावर 20 वर्षाचे असल्यामुळं. सो बघूयात ह्या वर्षी सगळ्या घरातल्यांशी बोलून जर झालं तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्या गोष्टी आहेत, होईल. आय थिंक हे इयर बेस्ट जाईल. बघूया. तिसरा प्रश्न आहे रुपयांचा की तुझं डेली रुटीन, तिसरा कॉन्सेप्ट त्यांचा होता की कॉन्टेंट की कोणत्या टॉपिकवरती करू, तर तुझं डेली रुटीन. तर माझं डेली रुटीन एवढं फास्ट असतं ना, उशिरा उठले तर सांगायलाच नको. इकडचं तिकडं तिकडचं तिकडं डायरेक्ट शॉपवरती परत घरी यायचं. त्याला काही टाईम टेबलच नाही. म्हणजे
शूट करण्यासारखं मुमेंटच घडत नाही की मी पटकन असा कॅमेरा पकडेल. मी एकटीच असल्यामुळे मी कॅमेरा पकडू शकत नाही. मला खूप काहीतरी ट्रायपॉड आणायला जायचं आहे. मी उद्या पहिली सोमवारी ट्रायपॉड आणायला जाणार आहे, कारण मला हे असं हातात पकडायला लागते, म्हणजे निवांत मी बघून बोलू शकेल. तर उद्या मी डेली रुटीनचा ब्लॉग मी ट्राय करेल, मंडेला ट्रायच करेल शक्यतो. मी सकाळी उठल्यापासून काय काय करते ते सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. पण लोकांचा विश्वास नाही बसणार की ते माझं डेली रुटीन आहे, कारण लोकांना असं वाटत नाही आमच्याकडं बघून की आम्ही लिटरली एवढं काम करतो. बट नाही, मला लोकांचे रिप्लाय आले की मेड वगैरे तेव्हा कमेंट आल्या, मी डिलीट केला. बट मेड काय करायचं आहे मेड, मला मेडच्या हातचं जेवण आवडत नाही. मला मेसचं जेवणाने उलट्या होतात अक्षरशः, मला एवढं घाण वाटतं. चांगलं असते टेस्ट, पण घरची टेस्ट ही घरची टेस्ट असते. मेस काय काय खूप चांगलं आहेत, म्हणजे मी सांगते जेन्युअनली, बट मला नाही पचत ते. आणि लहानपणी मेसचं खायची ज्यावेळेस मी नवीन नवीन पुण्यात राहायला आले, बट मला ते नाही सूट झालं. तेव्हापासून एकतर हॉटेल नाहीतर मग सरळ घरचं. पण जे घरगुती जेवण आहे ते मी बाहेरचं खाऊच शकत नाही, नाहीच खाऊ शकत. आणि हॉटेलची पण सवय झाली म्हणून ते नवीन नवीन मला खूप भयंकर त्रास झाला. सो डेली रुटीन मी ट्राय करेल घ्यायचं, जसं होईल तसं होईल. तुम्हाला कसं वाटते मला नक्की कळलं. मोस्ट ऑफ क्वेश्चन्स हे माझ्या लग्नाबद्दलच आहे. तू मॅरेज कधी करणार आहेस आणि तुला कसा मुलगा हवा आहे, ब्ला 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 ब्ला. 99.9% हेच प्रश्न आहे. आणि 1% उरला सुरला माझ्या घरच्यांबाबतीत. घरचे कुठे असतात, तर माझे घरचे गावाला असतात आणि त्यांना हे सोशल मीडिया हा प्रकारच आवडत नाही. मी फॅमिली ब्लॉग एकदा शेअर केला होता, त्याच्यामुळे आमच्या पप्पांना ते सगळं आवडतच नाही, म्हणून मी तो प्रायव्हेट केला. सो सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, काही आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. पण त्यांना सोशल मीडिया हा प्रकार आवडत नाही. मला करून देतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. ते असं काही कोणत्या गोष्टी माझ्यावर लादत नाही. जसं जे योग्य असेल त्यांना माहिती आहे, चुकीचं करणार नाही आणि मीही काही करणार नाही चुकीचं, त्यांना काही त्याच्यामुळे त्रास होईल. सो माझी फॅमिली व्यवस्थित आहे, सगळं आहे. आणि मुलगा कसा हवा आहे, तर आता मी सगळं त्यांच्यावर सोडून देते. स्पेशली मुलगा म्हणजे सगळ्यांचंच असतं, केअर करणारा हवा, खरं बोलणारा हवा, लॉयल हवा, इवन मेहनती हवा. भलेही त्याची एवढी काही प्रॉपर्टी नसते तरी पण तो मेहनती हवा. आणि त्या सगळ्या ओव्हरऑल त्याच्या शेड्यूलमधून मला टाईम देणारा हवा. मला काय वाटतं, मला काय कशाचं वाईट वाटतं, तर मी फुगलेत का फुगले ह्याच्या मागचं कारण शोधणारा हवा. सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल मला खूप जास्त पॅम्पर करावं लागतं. बट मी खूप लो मेंटेनन्स आहे. माझं असं नाही आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे, मला हे गिफ्ट, अजिबात नाही आहे. त्यात मी खुश राहणारी मुलगी, पण त्यात पण त्यांनी ॲटलिस्ट सगळ्या गोष्टींमध्ये एकदा मला थोडंसं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करावा. जिथे मी चिडती आहे ना तिथं मला सावरावं, कारण माझा स्वभाव खूप रागीट आहे. आणि एकाने सोडलं तर एकाने सावरावंच लागतं शेवटी. जर दोघांनी सोडलं तर ते तुटतंच ऑब्व्हियसली. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला पाहिजेत मुलामध्ये. क्वालिटी म्हणजे त्यांनी समजूतदार असलं पाहिजे, कारण मी चिडचिडी आहे. आणि कधी कधी तो चिडचिडा झाला तर मी समजून घेण्याचा प्रयत्न 100% करेल, असं एकट्यावरच सोडेल असं नाही आहे. बट मला प्रायोरिटी देणारा नवरा हवा आहे. आणि मी प्रचंड काय काय बघितलं आहे माझ्या आयुष्यात पास्टमध्ये, म्हणजे खूप स्ट्रगल करून मी इथपर्यंत आली. तर ह्या गोष्टींची त्यांनी काळजी घ्यावी इथून पुढे, की मला ॲटलिस्ट त्याच्यामुळं काही त्रास नाही व्हायला पाहिजे, कोणती चुकीची गोष्ट माझ्या आयुष्यात घडली नाही पाहिजे. कारण आता जे पण माझं चांगलं मी इमॅजिन करते ना, जी लाईफ पुढची, ती फक्त त्याच्याच जीवावरती करते, की जीवावरती मीन्स त्याच्या विश्वासावरती की मी खुश राहील. पैसा पाळण्यांचा घेतं काही विषय नाही, पैसा मॅटर नाही करत ह्या गोष्टींमध्ये. तो माणूस तुम्हाला किती खुश ठेवू शकतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते मॅटर करतं. पैसा क्षणभरांचं सुख देतं, पण माणूस जो असेल ना आपल्यासाठी लॉयल, आपल्यावर जीव लावणारा तो आयुष्यभराचं सुख देतो. सो हे सगळं मला मॅटर करतं. हे उत्तर आहे आजचं प्रवचन, एवढंच. आणि बाकीचे क्वेश्चन्स असतील ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेईन. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर आपल्याच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली ब्लॉग येणार आहे, जसं की आता तुम्हाला बघायला भेटत आहेत माझे डेली ब्लॉग. सो असंच प्रेम द्या.